नमस्कार, मी स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण शेवई उपम्याची रेसिपी पाहत आहोत। तर रेसिपी खरंच खूप सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर इथे एका पॅनमध्ये मी 1 वाटी खिरीसाठी जी शेवई घेतो तीच शेवई घेतलेली आहे। आता अगदी मंद गॅसवरती आपण शेवई छान भाजून घेऊयात। तर इथं मी तेल तूप काहीही घातलेलं नाहीये, फक्त या शेवई मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। तर इथं अजिबातच मी तूप वगैरे काहीच घातलेलं नाहीये। तर पाहू शकताय अगदी छान भाजून झालेले आहेत। आता याच पॅनमध्ये मी अंदाजेच पाणी घालणार आहे, कारण आपल्याला या शेवया बॉईल करून घ्यायच्या आहेत, त्यामुळे अंदाजेच इथं पाणी घालून घ्यायचं आहे। तर आता या शेवया आपण या पाण्यामध्ये घालून घेऊयात। पाणी छान बॉईल झालं की आपण या शेवया घालणार आहोत। तर अशा पद्धतीने जेव्हा आपण हा उपमा करतो तेव्हा खरंच खूप मोकळा सुटसुटीत असा होतो आणि खायला देखील तो खरंच खूप छान लागतो। तर 1-2 मिनटं फक्त आता आपण या शेवई बॉईल करून घेऊयात। तर इथं आता आपण झाकण ठेवून घेऊयात आणि 1-2 मिनटं झाली की आपण झाकण काढून या शेवई स्ट्रेनरमध्ये काढून घेऊयात। तर थंड पाणी घालून आपण याची कुकिंग प्रोसेस इथं स्टॉप करून घेणार आहोत। तर पाहू शकताय याच्यावरती मी थंड पाणी घालून घेतलेलं आहे। तर आता अशाच निथळण्यासाठी मी या साईडला ठेवते आहे। तर आता पॅनमध्ये आपण तेल घालून घेऊयात। तर इथं मी 1 चमचाभरच तेल घातलेलं आहे। आता तेल तापलं की मग यातच आपण मोहरी घालून घेऊयात। तर अर्धा चमचा मोहरी मी इथं घातलेली आहे। मोहरी छान तडतडली की मगच आपण यात जिरं घालणार आहोत, नाहीतर ते बऱ्याचदा टचटच लागतं खाताना, त्यामुळे मोहरी तेल तापलं की मगच घालून घ्या। आता मोहरी छान तडतडलेली आहे, यातच अर्धा चमचा जिरं घालून घेऊयात। आता मोहरी व जिरं छान तडतडलेलं आहे। आता यातच तुमच्या आवडीनुसार मिरची घालून घ्या। तर इथं मी 1 मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून परतून घ्यायच्या आहेत तेलावरतीच। त्याचप्रमाणे 6-7 कढीपत्त्याची पानं मी बारीक चिरून घेतलेली आहे, त्यामुळे खाताना तो वेगळा काढण्यापेक्षा तो पोटात गेलेला केव्हाही चांगला, त्यामुळे मी हा कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे 1 चमचाभर फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। ही फुटाण्याची डाळही आपल्याला या तेलावर छान परतून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे मी आधीच भाजलेले हे शेंगदाणे आहेत, त्यामुळे मला इथं एक्स्ट्रा ते तळून घ्यावे नाही लागले। जर तुम्ही न भाजताच हे शेंगदाणे घेणार असेल तर थोडासा वेळ तुम्हाला जास्त लागेल। तर हे शेंगदाणे आपल्या आवडीनुसार आपण घालून घ्यायचे आहेत। तुम्हाला आवडत नसतील तर स्किप केलं तरीही चालणार आहे। त्याचप्रमाणे 1 मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे। आता हा कांदा आपल्याला खूप गोल्डन ब्राऊन तळायचा नाही आहे, अगदी ट्रान्सपरंट होईल इतपतच आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे। वरून थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे, त्याचप्रमाणे पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे। आता यात तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडतील त्या, मुलांना आवडतील त्या भाज्या घालून घेतल्यात तरी चालणार आहे। मी थोडासा फ्रोझन मटार आणि गाजरचे स्लाइस घालून घेतलेले आहेत। आता 1-2 मिनटं हे असंच छान परतून घेणार आहे। तर यात चवीनुसार मीठ घालून घ्या तुम्ही। आता ज्या आपण बॉईल केलेल्या शेवई आहेत या आपण घालून घेऊयात। तर अगदी फोकनी पाहू शकताय, अगदी त्या सुट्ट्या झालेल्या आहेत आणि अजिबातच त्याचा लगदा होत नाही। मी बऱ्याचदा ही रेसिपी ट्राय केली आहे, पण मला अशा पद्धतीने हा उपमा खरंच खूप आवडला आणि मी आता नेहमी जेव्हा ही रेसिपी
रेसिपी करते तेव्हा अगदी याचप्रमाणे मी या शेवई उपमा करून घेते. तर तुम्ही देखील नक्की करून पहा. तर रोज रोज मुलांना स्नॅक्सला किंवा स्नॅक्स टिफिनला सांजा, पराठे, त्याचप्रमाणे पोहे खाऊन कंटाळा येतो. मुलं बऱ्याचदा कंटाळा करतात. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करून पहा. तर इथं अर्धा चमचाभर मी लिंबाचा रस घालून घेतलेला आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलात तरीही चालेल. आणि पाहू शकताय बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालायची आहे. तर शेवई दिसायला देखील खरंच खूप मस्त दिसतोय हा उपमा. एकदा नक्की ट्राय करा. तर पाहू शकताय अगदी झटपट अशी रेसिपी होते. करायला खूप सोपी आहे. खायला तर त्याहून मस्त आहे आणि अगदी सुटसुटीत, मोकळ्या सळसळीत असा आपला शेवई उपमा इथं तयार आहे. तर अथर्वचं मी टिफिन पॅक करून घेते. तर खरंच मस्त झाला आहे हा उपमा. अथर्वला नक्की आवडेल. आणि चला आता मी त्याचा टिफिन पॅक करून घेते. वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आवडत असेल तर तुम्ही बारीक शेव घाला. नक्कीच छान लागतो त्यामुळे. तर थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेते आहे. आज त्याचा स्नॅक्स टिफिन भरून घेते आहे. स्नॅक्स डे आहे त्याचा. तर पाहू शकताय अगदी मस्त झटपट ही रेसिपी झालेली आहे. तर अथर्वचा टिफिन रेडी आहे. आता आदित्य कॉलेजला चालला आहे. आदित्यसाठी मी हा ब्रेकफास्ट त्याला देते आहे. तर पाहू शकताय तुम्ही अगदी छान झालेला आहे शेवई उपमा. तर नक्की अशा प्रकारे ट्राय करून पहा. तुमच्या मुलांनाही नक्की आवडेल. घरातल्या सर्वांनाच ही रेसिपी नक्की आवडेल. तर अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर मला कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुमचे काही सजेशन असतील ते देखील मला कमेंटमध्ये कळवलेत तरी चालणार आहे. त्याचप्रमाणे रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर वेळात वेळ काढून माझी आजची रेसिपी पाहिल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. तर इथं माझी प्लेटिंग रेडी आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक शेव घालून घेतलेली आहे. वरून लिंबाची एक फोड ठेवून घेऊयात. आणि इथं आपला शेवई उपमा रेडी आहे. थँक्यू. मी हा टेस्ट करून पाहते. तोपर्यंत तुम्ही ही रेसिपी करायला घ्या. आवडली तर नक्की शेअर करायला विसरू नका. थँक्यू.